नमस्कार मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना हा मिळालेला नाही. तर याचे प्रामुख्याने मित्रांनो 3 कारणे हे असू शकतात. तर यामध्ये लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस हे नो असणे किंवा आपल्या बँकेला आधार सीडिंग नसणे किंवा आपली ई-के-वाय-सी यामध्ये झालेली नसणे. तर या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की आपले जर यामध्ये तिन्ही येस असेल तरच आपणास आपला हप्ता हा मिळणार आहे. तर या स्टेटसमध्ये आपले एखादे जरी स्टेटस हे नो असेल तर आपणास येणारा जो काही हप्ता आहे हा हप्ता मिळणार नाही, आहे ना. तर त्यासाठी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांची काय झालेली आहे यामध्ये ई-के-वाय-सी ही पेंडिंग आहे. तर ई-के-वाय-सी ही आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा घरबसल्या करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला मोबाईलमध्ये ई-के-वाय-सी ही करता येत नसेल तर आपण आपल्या जवळील जे काही सी-एस-सी सेंटर असेल तिथे जाऊन आपण आपली ई-के-वाय-सी पूर्ण करू शकतात. तर ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आपणास येणारा जो काही हप्ता आहे आणि आपले जे काही थकीत हप्ते आहे हे हप्ते आपणास पुढील वितरणाच्या वेळेस मिळून जातील. तर ही ई-के-वाय-सी कशा पद्धतीनं करायची मोबाईलमध्ये, तर त्याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो त्यासाठी आपणास आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये आधार फेस आर-डी असे सर्च करायचे आहे आणि हे जे काही ॲप आहे हे ॲप आपणास आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपणास परत बॅक यायचे आहे. बॅक आल्याच्यानंतर आपणास इथे एक परत दुसरे ॲप डाउनलोड करायचे आहे. ते ॲप म्हणजे मित्रांनो पी-एम किसान ॲप असे आपणास सर्च करायचे आहे आणि हे जे काही ॲप आहे हे ॲपसुद्धा आपणास आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर इथे ओपन करायचे आहे. ओपन केल्याच्यानंतर आपणास यामध्ये काही परमिशन मागितले जातील. तर आपणास येथे व्हाईल युजिंग द ॲप याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर इथे 2 प्रकारच्या लँग्वेज आपणास यामध्ये दाखवल्या जातील, इंग्लिश आणि हिंदी. आपल्याला जी लँग्वेज योग्य वाटेल ती लँग्वेज आपण यामध्ये सिलेक्ट करून घ्या. जसे की मी येथे इंग्लिश ही लँग्वेज येथे सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो आपणास इथे सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर प्रिफर्ड लँग्वेज आपण येथे पाहू शकता की येथे अपडेटेड, तर आपणास येथे ओके करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस मित्रांनो आपणास आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल. तर यामध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन अपडेट मोबाईल नंबर, तर यामध्ये आपण आपला मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करू शकतात आणि खाली लॉग इन नावाचा पर्याय दिसेल. तर आपणास लॉग इन या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे लॉग इन टाईपमध्ये सिलेक्ट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे स्टेट ऑफिशियल, बेनिफिशरी, एक्सटर्नल युजर्स आणि व्हिलेज ऑफिसर अशा प्रकारे 4 ऑप्शन आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर यामध्ये आपणास नंबर 2चे बेनिफिशरी हे ऑप्शन येथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे रजिस्ट्रेशन आय-डी आणि आधार नंबर या 2 माध्यमातून आपण यामध्ये लॉग इन करू शकतात. आपल्याकडे जर रजिस्ट्रेशन आय-डी नंबर असेल तर आपण आपला रजिस्ट्रेशन आय-डी नंबर यामध्ये टाकू शकतात किंवा आपण आपला इथे जो काही आधार नंबर आहे हा आधार नंबर आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यावर आपणास येथे गेट ओ-टी-पीवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल. आलेला ओ-टी-पी टाकून आपणास येथे लॉग इन या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे 6 डिजिट एम-पिन हा तयार करायचा आहे. जसे की यामध्ये मी 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारचा एम-पिन यामध्ये टाकून घेतो. आपल्या पसंतीने कोणताही एम-पिन आपण यामध्ये टाकून घ्या. वरती जो काही एम-पिन टाकलेला आहे तोच एम-पिन आपणास खालीसुद्धा टाकून घ्यायचा आहे. हा टाकल्याच्यानंतर येथे आपणास सबमिट या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर एम-पिन जनरेटेड सक्सेसफुली, तर येथे ओके करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे डॅशबोर्डवर क्लिक करायचे आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्याच्यानंतर आपण येथे पाहू शकतात की युअर ई-के-वाय-सी इज पेंडिंग फॉर कम्प्लिटेशन. क्लिक हेअर टू कम्प्लीट युअर ई-के-वाय-सी. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास ही जी काही निळी पट्टी दिसत आहे या लिंकवर आपणास यावर क्लिक करून घ्यायचे आहे. येथे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपणास परत आपला जो काही एम-पिन आहे तो एम-पिन यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जसे की आपण टाकलेला होता की 1, 2, 3, 4, 5, 6. तर एम-पिन मी टाकलेला आहे. तर सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो. तर अशा प्रकारचा कन्सेंट फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर आपणास हा जो काही चौकोन दिसत आहे या बॉक्सवर येथे क्लिक करायचे आहे आणि स्कॅन फेसवर येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलचा कॅमेरा हा ओपन होईल. त्यानंतर आपणास त्या व्यक्तीचा फोटो त्या कॅमेऱ्यामध्ये अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि आपले जे काही डोळे आहे हे डोळे चालू बंद करायचे आहे आणि आपली ई-के-वाय-सी यामध्ये अशा प्रकारे होऊन जाईल.
तर आपण येथे पाहू शकतात की आपली KYC यामध्ये कंप्लीट झालेली आहे. तर आपणास येथे ओके या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. ओके या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण स्टेटसमध्ये पाहू शकतात की आपली KYC स्टेटसमध्ये आता येथे यस दाखवत आहे. तर सुरुवातीला यामध्ये नो दाखवत होते, तर आता येथे यस दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपणास आपली KYC यामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे.